आज डे 7 आहे आणि आज आपल्याला बघायचं आहे की कॉन्टोरिंग, ब्रॉन्झिंग आणि आपले जे ब्लश असतात ते कुठले यूज केले पाहिजे. शक्यतो सेल्फ मेकअपमध्ये तुम्ही लिक्विड ब्लश यूज करायचे की नॅचरल इफेक्ट देतात, नॅचरल लुक देतात. त्यामुळं झालं तर तुम्ही ते यूज करा. तर आपण बघू की कॉन्टोरिंग कशी केली जाते. तर ही जी इयरची लाईन असती तिथून स्ट्रेट, तुमचा खूप चब्बी फेस असेल तर तुम्हाला कॉन्टोरिंगची गरज आहे नसतात. तुम्ही नाही कॉन्टोर केलं तरी जमतं. फक्त मी तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी करते. लाईन दिसते का तुम्हाला अशी? व्यवस्थित ब्लेंड करायचं, त्याचा फक्त इफेक्ट दिसला पाहिजे, हर्ष लाईन दिसली पाहिजे नाही. कॉन्टोरिंग आपण कुठं कुठं करतो तर आपण ह्या साईडला कॉन्टोर करतो, एक नोज ब्रिजला करतो, ह्या नाकाच्या दोन्ही साईडला, म्हणजे नाक सरळ दिसतं. आणि जॉ लाईनला एक करतो. जर कुणाची डबल चीन असेल तर तिथं एक तुम्ही करू शकता. शक्यतो सेल्फ मेकअपमध्ये करत नाहीत ब्राउन्झिंग किंवा जे आहे ते गरज नसते एवढी, त्यामुळं नाही केली तरी चालते. पण ज्यांचा खूप चब्बी फेस आहे किंवा खूप जास्त मोठा फेस आहे त्यांना थोडीशी गरज पडते. त्यानंतर आपण बघूयात की जे काय म्हणतात ब्लश असतात ते कुठले यूज करायचे. तर ब्लश म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की कुठल्या कलरसाठी कुठले ब्लश यूज केले पाहिजे. जर तुमची फेअर स्किन असेल तर तुम्ही जेवढे लाईट घेता येईल तेवढे लाईट यूज करा. कारण फेस ऑलरेडी फेअर आहे खूप स्किन, आणि त्यावर तुम्ही जर हे डार्क टाकले तर किती डार्क दिसेल. त्यामुळं फेअरसाठी हे जे लाईट शेड असतात ते यूज होतात. मीडियम वार्म टोन असेल तर हे दोन यूज होतात, पण खूप जास्त फेअर असेल तर पिंक यूज होतो, पिंक पीच. नंतर डार्क टोन असेल, सावळा रंग असेल तर हा कलर किंवा हा कलर यूज होऊ शकतो. पण खूप डीप डार्क असेल, डीप डार्क टोन असेल तर हा तुम्ही यूज करू शकता. कारण डीपवर तुम्ही जर पिंक लावला तर ते वेगळं दिसेल, खाली काळं आणि वरती पिंक, म्हणजे ते वेगळं कॉम्बिनेशन होऊन जाईल. तुम्ही इमॅजिन करून बघा की ते कसं दिसेल. त्यामुळं जसा स्किनचा कलर आहे तसे ब्लश यूज करायचे असतात. थोडक्यात त्याच्यापेक्षा थोडासा लाईट कलर आपल्याला घ्यायचा असतो. तर माझा वाम अंडरटोन मी हा मिक्स करून यूज करू शकते. तर मी जस्ट दाखवण्यासाठी जसं, तर अशी पद्धत असती ब्लश लावायची. तर तुम्ही बघू शकता किती नॅचरल दिसते. एकदम लाईट कलर जे आहे ते माझ्या फेसला मॅच होईल असा कलर मी यूज केलेला आहे. सो बघू शकता खूप जास्त हेवी कलर मी यूज केलेला नाही. त्याच जागी तुम्ही जर लिक्विड ब्लश यूज केलं असतं तर हा जो इफेक्ट आहे तो आणखीन नॅचरल दिसला असता. मी काजळ लास्टच्या दिवशी आपला जो पूर्ण लुक असेल तेव्हा लावून दाखवलं, कारण काजळ लावल्याने माझ्या डोळ्यात खूप आग होते, त्यामुळे मी काजळ स्किप करते. मी काजळ लावतच नाही. मी तुम्हाला मस्करा लावून दाखवते की मस्करा कसा लावायचा आहे. सो मस्करा लावण्याची पद्धत ही आहे की अशा प्रकारे थोडंसं वर बघायचं. सुरुवातीला थोडंसं डिफिकल्ट जातं, कारण आपल्याला भीती वाटते आपल्या डोळ्यात जातं की काय, आणि मग शेक होतं, तोच मस्कारा खालीवर लागू शकतो. त्यामुळं प्रॅक्टिसची खूप गरज असते यात. सो अशा प्रकारे तुम्ही मस्करा लावू शकता. मस्करा लावल्याने जे आयलॅशेस आहेत त्याचं लुक बदलतो किंवा ते छान दिसतात. आणि लायनर लावल्याच खाली बघायचं नाही, नाही तर तुमचं जे लायनर आहे ते खाली लागण्याची शक्यता असते. खालच्याला पण लावून घेऊ आपण मस्करा.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये लिपस्टिक आणि आपल्या नोज ब्रिजला आपण कसं कॉन्टोर करू शकतो किंवा हायलाईट करणं गरजेचं आहे का सेल्फ मेकअपमध्ये, डेला कसं केलं पाहिजे, रात्री कसं केलं पाहिजे, नाईटला. सो ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आणि 9व्या दिवशी आपला फुल लुक असेल जो तुम्ही माझ्यासोबत मेकअप करू शकता तुमचे प्रोडक्ट घेऊन. आणि काही क्युरीज असतील तेही विचारू शकता. होप सो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला. सेल्फ मेकअपमध्ये खूप जास्त फायदा झाला असेल आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ टाकलेत आपण त्यामध्ये ते बघून तुम्हाला थोडं तरी मेकअप शिकायला भेटलं असेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.